आज सकाळी पुण्यातील मोदी बागेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी 29 माजी नगरसेवकांसह शरद पवार गटात पक्ष प्रवेश केलाय। त्यामध्ये 2 माजी महापौर आणि 2 माजी भाजपच्या नगरसेवकांनी देखील पक्ष प्रवेश केल्याचे अजित गव्हाणे यांनी माध्यमांना सांगितलंय। यासोबतच येणाऱ्या 20 जुलैला पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार गटाचा मोठा मेळावा आयोजित केलाय। यात आणखी इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते देखील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती गव्हाणे यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय हालचालींना सुद्धा वेग आल्याचं पाहायला मिळतंय। 25 पेक्षा साधारण 29 आजी माजी नगरसेवक म्हणजे मागच्या टर्मचे आणि त्याच्या 29 नगरसेवक 2 माजी महापौर या ठिकाणी आज आले होते आणि त्या ठिकाणी आम्ही साहेबांचा आशीर्वाद घेतला। साहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आम्ही काम करण्याला सुरुवात करतोय आणि येत्या 20 तारखेला पिंपरीमध्ये एक मेळावा होतो। त्या मेळाव्यामध्ये आम्ही सगळेजण ती तयारी करणार, त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण सहभागी होणार आहोत। तुम्ही सगळे समस्या अजित पवारांना सांगितलं होतं का? शेवटचं काय झालं होतं नेमकं अजित पवार? एकूणच आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पक्षाच्या विरोधात आमची भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे, आम्ही सातत्याने म्हणजे मागची 5 वर्ष त्यांची सत्ता होती त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस हा तिथला मोठा पक्ष विरोधातला होता आणि आम्ही सातत्याने त्या संदर्भामध्ये अजितदादा असतील आणि पक्ष नेतृत्वाकडे तक्रारी करत होतो की महापालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, अतिशय चुकीच्या पद्धतीची कामं पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालू आहेत आणि त्याला अंकुश लावण्याची गरज, अशा प्रकारची भूमिका आम्ही सभागृहात मांडत होतो। सभागृहाबाहेर आम्ही आंदोलनं, मोर्चे वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केला आणि एकूणच आज आम्हाला असं वाटतं की निश्चितपणे ही संधी आहे आणि जनता परिवर्तन करेल असं